लोकसभा निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। त्यात काही उमेदवारांनी गाण्यांवर ठेका धरला तर डॉक्टर अमोल कोल्हे घोड्यावर स्वार झाले। शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार करताना राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे पिंपरीमध्ये घोड्यावर स्वार झाले। भोसरी विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला साने चौकात कार्यकर्त्यांनी घोडा आणला आणि त्या घोड्यावर कोल्हे विराजमान होता। त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली। मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार इस्कॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले। यावेळेला त्यांनी हरे राम हरे कृष्णच्या गीतावर ठेका धरला तर भाजपचे आमदार महेश लांडगे मंदिर वही बनाएंगे या गाण्याच्या पहिलवानी ठेक्याचा व्हिडिओही व्हायरल झालाय। 2019च्या लोकसभा निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातल्या महत्त्वाच्या घराण्यांमध्ये झालेली बंडखोरी। राज्यात भाजपची हवा झाल्यानं सहकार क्षेत्रातली दिग्गज घराण्यांमध्ये सुरुंग लागलाय। 2 आठवड्यांपूर्वी अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने न सोडल्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना पक्षानं अहमदनगरची उमेदवारीही दिली आहे। गेल्याच आठवड्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सोलापूर जिल्ह्यातलं राजकारणात वर्चस्व असलेलं अकलूजचं मोहिते पाटील घराण्याला सुद्धा भाजपनं सुरुंग लावलाय आणि कालच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू माजी मंत्री आणि सांगलीतील काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता। सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतल्यानं नाराज पाटील यांनी हा निर्णय घेतलाय। काँग्रेसला आता वसंतदादा घराणं नको झालं आहे तर आम्हालाही काँग्रेस नको असल्याचं त्यांनी सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यातच सांगितलंय।